म्हटलं पुरं फिटवलं आम्हाले. शिवलालनं म्हटलं पुरं फिटवलं आम्हाले. अरे म्हटलं शांतारामची म्हैस का नाही माझ घरी येत होती ना, पुरं मातीत घातलं मले. मग तसंच असते ना सरपंच. घे ना मग, ऐक ना आणखी दुसऱ्याचं. अरे बाबा स्वतःवर विश्वास ठेवायला ना. मला मोकळं केलं ना बाबा, म्हणजे पुरा हड्ड्यात गेला कोमातनी माया. समजून नाही राहिलं मला काय ते. का रे देवदास, तुला कसं माहीत पडलं बे शिवलालचा गेम आहे? मी सांगतो तुम्हाला पहिले बसून. अरे काय आयडिया लावली राजा त्यानं, म्हणजे एवढा दिमाग त्यानं लय खतरनाक दिमाग लावला. मी सांगतो तुम्हाला पहिले बसून. पा एवढं खतरनाक स्टोरी की बस सांगायला पुरत नाही. ऐका मी सांगतो तुम्हाला. सांग सांग सांग. तर ऐका. हे काय महापुढे बे येले बात पिटो तुम्ही. का रे तू शांतारामची म्हैस घेऊन आला म्हणते, लिफाफा द्यायला म्हणते. तो काय किंमत दिली ती, किती दिली तो किंमत? मी काय सांगू रे बाबा शिवलाल, मी काय सांगू तुले. अरे संध्याकाळी समजते ना किती आहे ती किंमत आपली. संध्याकाळी समजते ना ती आहे किंमत. तुझी जास्तीत जास्त किती आहे ती म्हटलं 80,000 90,000 बस. अरे सांगतो तुले, मजाक नाही करू मी. सोडून दे म्हटलं नांदते, ले बेकार नांदाय पडते. सांगू राहिलो तुले. नाही ना बाबा, ती म्हैस लगा किती चांगली आहे. मग संध्याकाळी समजते. आता लिहिली म्या, दाबून लिहिली मस्त किंमत. आता मला काय टेन्शन घ्यायचं कामच नाही. आपल्या घरीच येते बाबू म्हैस ती. दाबून लिहिली किंमत म्या. अरे हो ना, तो सगळं बरोबर आहे ना, मान्य करतो ना मी गोष्ट. पण तर किती लिहिली किंमत मला सांग ना तू. तू सांगतो सही, मी तुला बरोबर हिशोब सांगतो. कायचा हिशोब म्हणतो राहिला बाबा, काय कोणतं डोसकं लावलंय ना आता. कायचा हिशोब म्हटलं मला समजलं नाही. मेळा सगळं षडयंत्र आहे म्हटलं शांतारामचं. तुम्हाला फसवायच्या मागा लागला ते. अरे फसले रे तुम्ही, फसले. मी सगळं ऐकलं ना. काय ऐकलं तू, काय ऐकलं? सांगायला नाही पुरत ना. तू मला सांग ना पहिले, तो किंमत किती मांडली. सांग ना मला, तू किंमत किती मांडली सांगतो मला. किती मांडली किंमत तो? मी सांग का, 1,02,000 रुपये किंमत मांडली गड्या. याच्यावर कोणी जात नाही आता. 1,02,000 मांडली म्या. 1,02,000 बाबा, 1,00,000वर गेला तुझं. अरे बाबा काहीच नाही ना, त्या म्हशीची किंमत काहीच नाही ना. ती इकू काऊन राहिलं माहिती तुले, सगळं माहिती आहे ना मला. त्या म्हशीला बिमारी आहे म्हणते बाय. जास्तीत जास्त 1 महिना टिकते फक्त ती म्हैस. बस झालं, गेम झाला तिचा. मरते डायरेक्ट मरते. डायरेक्ट तिला मसन वाटी न्यायला लागते. मसन वाटी कुठे, डायरेक्ट जमिनीत गाडा लागते म्हटलं. मग काय दुसरं काय. अरे बाबा बिमारी आहे त्या म्हशीले. तुला काय 1,00,000 देऊ राहिला मेळा काय का. बिमारी आहे का रे म्हशीले. अबे मला काय 1,00,000ची मांडली का, दिला पण लिफाफा. अरे संध्याकाळी खोलते ते. सगळ्यात जास्त किंमत माहिती वाटते मग. तीच आहे किंमत. 1,02,000 आहेत ना. कोणी कोणी मांडले 60-70,000. अबे त्या दिवशी म्हटलं दूध काढलं का शांताबाईनं, रक्त निघालं. रक्त दूध नव्हतं निघालं, रक्त निघालं डायरेक्ट. ती बिमारी साहेब वेगळी. हा एका महिन्यानंतर डायरेक्ट डेड खलास, विषय खलास. ते दूध काढायला गेली तर रक्त निघालं. अरे बापरे, म्हणून निकुराला का शांताराम म्हैस. मला का 1,00,000 रुपये मांडलेलं का, लिफाफा देऊन टाकला. पुरा फिटवायच्या मागा लागला ते शांताराम तुमच्या. तू लिफाफा आण म्हटलं, 40,000 किंवा 50,000 टाक, बस झालं. जास्तीत जास्त 30,000 टाक म्हटलं. काही फायदा नाही म्हटलं ती म्हैस घेऊन बाबू. एका महिन्यात डायरेक्ट ती खल्लास होते. बरं झालं का, आता भाऊ आहे म्हणून सांगितलं लागा मला बरोबर. नाहीतर मला काय खरं नसतं का. पुरं घाटात जातो तुम्ही. 1,00,000 रुपये मांडले तुम्ही. आता घपा शांतारामच्या घरी जातो म्हटलं, लिफाफा घेतो आणि ते टाकतो बा. 20,000 टाकतो फक्त. 20,000 कोणी सांगते, दुसरं घेते कोणतरी नाही का. जाऊ दे, आपलं 20,000 टाकून देतो. 20 काय 10,000 टाकतो. 10,000च्या वर कोणी सांगते. ते आपला सरपंच लागला वाटते मागं त्या म्हशीच्या. कोण सांगते सरपंचला. आपल्याला काय घेऊन दे, ते घेत बसेल ते. मी तुझ्या भाऊ आहे म्हणून मी तुला सांगितलं गड्या. परक्या गिरक्याला सांगत नाही आपण. बस एवढं काम कर गड्या. लगेच जातो ना मी. बरं हो, येतो. बातच फसलं का, 2 शब्द नाही बोलले बरोबर फसलं का. ते गेलं वाटते आता 10,000 करायला. बापरे 1,00,000 रुपये मांडले होते त्यानं त्या म्हशीसाठी लगा. येत होतं लगा हे कारण की लेस मांडलेली रक्कम आहे ना. जमत होतं त्याचं काम. पण जाऊ दे तिकडे, आपल्याला घ्यायला लागते म्हैस ती. आपल्या घरी पाहिजे बाबा म्हैस. काय करतं हे लोकांचे भांडे गिंडे घासा. जाऊ दे तिकडे. अरे बापरे, जरा तर विषय हाड गेला. जय हनुमान ज्ञान गुण सागर. सबस्क्रायबर बरोबर म्हणता का, शिवलाला बत्ती द्यास लागते. माय मी एवढा दिमाग कुठून येते का आम्ही. भगवान ने नीचे भेजा, मैं भेजा कैसा भेजा, क्या भेजा. जल्दी भेजा. इसको जल्दी भेजो. जल्दी भेजो. झापरू दौंडी दिली का. पुरा गावात दिली हो, पुरा गावात दिली म्हटलं. गल्ल्यानं कुठं घुसलं ते मला माहिती आहे. ते कुत्रे लागले माग आमच्या. काय करा तुम्हाला आता. बरं काय ते बरं तालच ताल होता. कुत्रे कशा लागणार बे मागं तुमच्या. ओळखत नाही का तुम्हाला ते कुत्रे. मला ओळखतात कुत्रे, पण हे मागचं टकलं शर्ट घालत नाही, काहीच घालत नाही. तसंच दाखवते बॉडी कोणाले. पण काऊन नाही लागणार कुत्रे. डुबऱ्या हो का तू पाहिजे पहिले. कुत्रे त्यापेक्षा उच्च आहेत का. कुत्रे त्यापेक्षा उच्च आहेत. कुत्र्याला दया दे बा. जाऊ द्या, डुबरेला काय लावता हात घेत. कोण भुकत्या डुबरेले. आपली रिस्पेक्ट खाले होते. तानं बे टाकले जा. हे तिकडे करा भांडणं. मी आणू का, एखादी तलवार गेलो आणू का म्हटलं मी. आपण दिघं भांडणं करू. अबे काय भांडणं करत बसता, मुके बसा ना.
तेच बसतो ना, पण हे डुबरं पान. मी काय म्हणतो, आले का तुम्हाला लिफाफे आले का? आले बाबा 9-8 आले म्हटलं 9-8. 1 लाख तर असेल एखादा धन. म्हैस पाहिजे आपली कशी आहे ती, एखादा तर असेल बा 1 लाखावाला मला असं वाटते. लिफाफामध्ये किंमत का? हो 1 लाख 1 लाख 100% बा. मला वाटते हे पण आहे आपला सरपंच आहे, ते तर लय लागला राजा तुमच्या मागं. म्हणजे म्हैस घ्यायची करूला ते लिहिते भाऊ 1,20,000 लिहू शकते ते. मला जास्त आशाच नाही ना बाबा. हा बा आशाच नाही आपल्याला. 1 लाख रुपये आले की नाही बस झाले आपल्याजवळ. माझ्याजवळ 40,000 रुपये पहिलेच आहेत. 1,40,000 रुपये होऊ राहिले. बस झालं आपल्याला. 1,36,000 रुपये देऊन टाकतो शेटचे पैसे. 4,000 रुपये माझ्या हातात येऊ राहिले. बस कामच झालं ना हो. आबा 15 दिवसानं म्हटलं ती जनली का नाही, किंमत घट्टे म्हटलं. तुम्ही बरोबर दिमाग लावला. त्या शेटचे पैसे देऊन टाका लवकर. काय तर पुरे फिटवतो बाबू, पुरे पैसे फिटवतो म्हटलं मी. मग काय तर हो बापरे फिटवतो म्हणते येतं. म्हणजे बा बरोबर म्हणलं का मला शिवलाला फिटवतेच म्हणते तुला ते. मला फिटू दिलं हे 1 लाख रुपये मांडले होते. शांताराम अरे काय देवलाल काय बोल बोल बोल. ते मला म्हटलं ते खोडतोड करायची जराशी त्या लिफाफामध्ये. ते किंमत म्हणतो ते आपलं हे नाव जरा वेगळं करायचं मला. ते वेगळंच लिहिलं गेलं नाव. कायलाच ती फिटत हात घाला आणि ते नाव पहा आणि ते हे आणि ते. अरे तो लिहिलं का होतं तो नाव ते देवलाल करायचं का नाही ते गोलमाल झालं म्हटलं. म्हणून म्हटलं म्या मला दे एकदा खोडतोड करतो बस झालं. जाऊ दे तिकडे. आता काय लिहिलं होतं ते गोलमाल लिहिलं का संध्याकाळी समजते गोलमाल कोण आहे ते. गोलमाल आहे ना बस झालं. जाऊ तिकडे संध्याकाळी समजते किती लिहितो किंमत. काय रे ते पेटी खोलांग गिटी खोलांग काय जाऊ तिकडे. राजे पेटी राजे किंमत कमी करायचा ना मला. म्हटलं बोला का चेंजेस करायचा ना. आकड्यामध्ये पण कमी आहे म्हटलं माया. मला आणखी शून्य वाढायची म्हटलं. मला ते तुझ्या फायदा ना उलटा मला आणखी 2-3 शून्य वाढा लागते म्हटलं. दे ना तिकडे. म्हणजे जेवढं त्यानं लिहिलं तेवढा आपला फायदा नाही का. बरं घे बरं दे घे लिफाफा. हो ना दे ना बाबा दे घे लिफाफा. कर काय करायचं ते चेंजेस कर. हो दे ते गोलमाल आपला देवलाल करायचं तर गोलमाल झालं ते म्हटलं ते म्हटलं 0 बाजू बरं एखादा वाढून टाकतो म्हटलं आपल्यासाठी. तेवढाच फायदा म्हटलं माया नाही का. घे काय म्हणतो मी बात देतो म्हटलं घरून. जरासं खोडतोड करतो देतो तुला आणून देतो तुला लिफाफा. संध्याकाळी पाहतो मग आपलं काय ते बा ये लवकर आणून दे बरं मला लिफाफा. मग संध्याकाळी खोला ते समजते मग किती आहे किती नाही ते. म्हणून म्हटलं तुझ्याच घरी येते वाटते मला वाटते. तुझ्याच घरी येते वाटते म्हैस. माझ्या घरी कशाला आणतो बाबा मराले. एका महिन्याला मरते म्हणते शिवलाल म्हणे मला. जाऊ दे हो माझ्या घरी येते. हो येतो म्हटलं येतो. ये शांताराम भाऊ जेवढे याचे दात होते का नाही त्याच्यापेक्षा डबल हसलं नाही हे माणूस देवलाल काका. मला घोर वाटवायला म्हटलं जरासा. मारुती घोरगीर काही नाही रे. सगळं माइंड सेट आहे म्हटलं. बाहेर माहीत पडलीशील त्याला बस सरपंच 1 लाखाच्या वर किंमत लिहिली म्हणून चला ते लिफाफा घेऊन खोडतोड करायला. जास्त करते ते 1,10,000 करू शकते बाबू. आपली मैच चांगली आहे ना बाबा. हो बरोबर आहे राजा. माइंडसेट म्हणता नाही दिले. आता खोडतोड करते ते म्हणजे जास्त किंमत वाढवते ते. बरोबर आहे. 1 नंबर राजा. तरी काय तर मग काय तर संध्याकाळी उलटी मजा येते. सरपंचने किती लिहिली किंमत, लायना पाटीलने किती लिहिली किंमत सगळं समजते ना. दाल का दाल पाणी का पाणी. हो शांताराम भाऊ तसं नाही होते. दूध का दूध पाणी का पाणी आहे ते. काही कुठं घासू राहिले का. हो तेच ते. बापरे गेमच झाला आता. आज दिवस चांगला लागा आपला. हो काहू म्हणा आपले आजचे 7:30 चांगले आहेत आपले. गुरु मस्त चांगला आजचा. म्हणजे कसं बकरे पानं जागा भेटू राहिलं का मला. बस झाला. भाजीवाले टमाटे मेथी पालक सांबार चला. ओ शिलाल काय सारखा ना म्हटलं. मला करू राहिलं माझ्या मगापासून सारखा म्हटलं. आवाज भाऊ आवाज जरासा कमी करा ना. माणूस किती बोलायचं जरासं माणसानं म्हटलं. आवाज केवढा माणूस केवढा बोलू कोणाला राहिला. माय काळ गांड्याचं कुठवलं बारीक गांड्या कुठवलं काय म्हटलं. आवाज माणूस किती बोलला जरासा. का तुम्हाला माणूस किती बोललो मी सका म्हटलं. तुम्हाला शिवगी दिली का म्हटलं म्या. म्हणजे विचार आहे का तुझ्या शिवविद्याचा विचार आहे का म्हटलं. काय म्हणजे बोलू करायला तू. आवाज केवढा तुझ्या पाहिजे पहिले. माय खरकट कुठवलं. चल होय लवकर नाही काढ. सांगा दादा घरी यायची तर नाही का आता बोलायला पुरत नाही. बा आपण कामातल्या कामात जायला नाही लागलं पुरत नाही. बरं सरत लवकर नाही दे. माय हात नाही धुतले पाय नाही धुतले चालला भाजीपाला इकाले. लवकर नाही दे डबलं. थांब रे बाबा तू. एका दिवशी वाट पाहतो मी थांबतो. गेलो 1 दिवस थांब. यांनी टाकलं घास यांनी गवत टाकलं काही माणसानं बस झालं. मग म्हैस येते आपल्या घरी नाही का. बरोबर करतो ना गेम. मग राहिला आपला सरपंच देवीदास. दोघाला घ्या लागते बरोबर. मेन टार्गेट. आता या दोघा जणांना घ्या ते पहिले. काय चालू गोष्टी. काही नाही रे. शांतारामच्या घरी ती चिठ्ठी दिली म्हटलं. लिहिली मग किंमत लिहिली मानाव लिहिलं शिक्का दिला तिथं. बस झाला. आता संध्याकाळी समजते मध्ये शांताराम म्हणे मध्ये. किती लिहिली किंमत तुम्ही ना. किंमत सांगत असते का रे. हे जे आहे का नाही बंदली बाबा म्हणता येईल. किंमत सांगत नसते याले. मी एवढा म्याळ नाही बाबू शिवलाल. सांगत नाही मी तुले. एवढी अक्कल आहे मले.
2 महिने टिकत नाही बुडा चालला म्हैस घ्यायले. अक्कल आहे म्हणजे मला कडीची अक्कल मावी. बरोबर आहे तुमचं, पण सांगा म्हटलं किंमत किती लिहिली बा, आपल्याला घेणं देणं नाही त्याने. ए शिवलाल, बंद लिफाफा असते ते सांगत नसतील का? संध्याकाळी समजते ना आता. म्या पण दिला लिफाफा, आता बंद लिफाफा समजते माय. पण आता म्या मस्त दाबून लिहिली किंमत. आपण आपल्या जवळपास कोणी हिंडत पण नाही, एवढी दाबून लिहिली किंमत म्या. बरोबर खालच्या शेंगा तोडा लागते. मी काय म्हणतो मग, ऐकता गोष्ट तुम्ही पहिले. सांग ना बा, सांग सांग सांग. काय गोष्ट करू राहिला शिवलाल? असा आहे का रे शांताराम? अरे बापरे, म्या म्हटलं का मी का 1,06,000 देतो तू म्हटलं. 1,06,000 रुपये म्या म्हटलं माझ्याजवळ शेतात म्हैस म्हटलं नाही का. म्हणजे 1,06,000 रुपये दिले, आपल्या घरी म्हैस आली, एका महिन्यानं मरते. म्हणजे बिमारी आहे का? मग येरी काय तर हबा पुरं फिटवायच्या मागं लागला ते. त्याला कसा पैसा काढायचा बाबू, बस 1 महिना टिकते आणि मरते म्हटलं. म्या त्या दिवशी होतो ना मी, तर ती म्या ऐकल्या गोष्टी ऐकू डॉक्टर आलता. डॉक्टर म्हणे 1 महिन्यानं मरते म्हणे. मग जेव्हा ते दूध काढले का शांताबाई, रक्त निघे, रक्त दूध नाही निघे, रक्त निघे. रक्त निघे का? म्हणजे दूध निघेच नाही, रक्तच निघे डायरेक्ट. अशी कोणती बिमारी आहे बाबा? तुम्हाला सांगतो म्हटलं मी, लवकर तुम्ही हात मागं घ्या म्हटलं, नाही तर अबा तुम्हाला फटकाच बसते म्हटलं. अबा पैसे चालले जातात, म्हैस काही राहत नाही म्हटलं, 1 महिनाच टिकते म्हटलं. पैसे म्हटलं लवकर तुम्ही अबा मागं घ्या म्हटलं हात. करायला पुरते ना. म्हणजे हबा फिटवाच्या मागा सडला ना शांतारामच्या. शांताराम जसा हुशारच आहे. बरोबर आहे रे का? बरोबर आहे तुझ्या. तुम्हाला वाटत असेल बा शिवला खोटा बोलवाला, हे बोलवाला ते बोलवाला. मी काय खोटा बोलू? मा एकच हेतू आहे की बा सगळ्या जणांनी इमानदारीने राहायला पाहिजे. इमानदारीनं सौदा करा, इमानदारीनं पैसे द्या, इमानदारीनं म्हैस घ्या. हे असं खोटं नाटक न करायला पाहिजे ना शांतारामनं. 1 महिन्यानं म्हैस मरते म्हटलं त्याच्याचा. हो का? बापरे, मग बरं झालं का आमचे पैसे वाचवलं का शिवलाल? तो एकच काम करा, मग हात घ्या ना तुम्ही. मी देवलाला सांगितलं, मग देवलाला गेला, लिफाफा घेतला, खोडतोड केली, 10,000 रुपये का कितीतरी केले वाटते त्यानं. तुम्ही जा शांतारामच्या घरी, लिफाफा घ्या, 1,000 करून टाका. त्याला पण नाही खराब वाटलं पाहिजे. बस 1,000 करून टाका जास्तीत जास्त. म्हणजे बा तुमचं काम जमलं. 1000 कशाला बा? 500 करायला पुरते नाही का? 500 नका करू, लय कमी होते. कोणी ना कोणी घेतेच म्हटलं. मग सरपंच टपेल आहे, सरपंच बाबा लय मंगावसून टपेल आहे. ते पैसा इकडे जाय तिकडे जाय चक्रा मारे म्हटलं बार म्हणून म्हटलं सरपंच घेते बरं. तिला मांडू द्या, किती मांडू द्या असते, 1 लाख मांडू का 2 लाख मांडू, आपल्या काय करायचे. तुम्ही म्हटलं हात मागं घ्या, म्हैस मरते म्हटलं ती. मग मला नाही म्हणत बाबू शिवलाल तर असं सांगितलं तसं नाही सांगितलं. पहिले सांगून देतो तुम्हाला मी. खोटा नाही बोलत, तुम्हाला माहिती आहे ना. बरं आम्ही काय करतो, जातो आणि ते लिफाफामध्ये 1 किंवा 2 हजार रुपये करून टाकतो. बस 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 झालं. जा लवकर जा. बरं चाललो मग. येतो. काय बरं, स्वतःच्या फायद्यासाठी किती खोटं बोला लागते. कोणी बोलते एवढं खोटं, जाऊ दे तिकडे, आपल्याला घेणं देणं नाही. सरपंच देवदास 2 जण राहिले फक्त. देवदासले कसं हुशार आहे, देवदास जरासा. देवदासले बरोबर घ्यायला लागतील का, हुशार आहे मा, बुद्धी हुशार आहे देवदासची. दुसरा राहिला सरपंच, हे काही कामी नाही, ते फक्त शरीरानं फुगेला फक्त, ते दिमाग काहीच नाही त्याला. बरोबर घ्या ते गोत्याचा. बापरे, गोत्यात पोत्यात कुठं टाकू, इकडे टाकू, इकडे गेमवर गेम चालला बाबा. म्हणजे लेच दिमाग लावलाय माणसानं. कसा पैसा कमी करायचा, कसा पैसा वाढवायचा, सगळंच माझ्या येईल तर. मा बाबा सांगतो मी आता, असं आहे म्हणतो बा. तेच म्हणून बा, एवढा माणूस बोलत नाही. आज कसं काय बोलला मला एवढा लवकर? डबडं ने, लवकर भाजीपाला ने, लवकर ने असा गेम करत होता म्हणून त्यानं असं केलं नाही का? बरोबर तुले गोत्यात घेतो रे मी, बरोबर गोत्यात घेतो. अरे बाबा, गोबी तशी, गाजर तशी, पालक तशी, मेथी तशी. आज जसं आहे तसंच आहे ना. हिंडला का नाही तू? बघाच पण माहिती नाही म्हटलं, ते शिवला काय गेम करू राहिले ना. अरे खोटे बोलू राहिले, म्हैस मरते. यांचे पैसे कमी करू राहिले. यांना 1 लाख रुपये लावते ना, यांचे पैसे कमी करू राहिले. 5,000 10,000 लावा म्हणते मी, म्हैस मरते म्हणते. आणि ते शिवला काका चांगले पैसे लावू राहिले म्हटलं. आता माहित पडलं का तुले? अरे वा, मला कवाचं माहित पडलेलं आहे, सकाळीच माहित पडलं मला. देवलालच्या मागच होतो ना मी. देवलालला सांगत जाय त्याच्या भावाले. मी सगळं ऐकलं गोष्टी आहे, सगळंच माहित पडलं मला सकाळी. मी लावल्या 1,06,000 रुपये केले म्या. मला घ्यायची आपल्याला घ्यायची मस्ती. आता लावते किती लावते का म्हणते शिवलाला? आता 9,000 लावले जास्तीत जास्त. त्याला का माहीत आपण एवढे मोठे लावरं लावून. मी त्याला सांगितलं, मॅम म्हटलं मी बा बरं म्हटलं, जसं म्हटलं तसं करतो म्हटलं मी. 3,000 लावतो म्हटलं, बस झालं आपलं. म्या त्याला असं सांगायला खोटं म्या लावले 1,06,000 रुपये. हो का? मग जमलं, ते फिटला मग शिवला काकाचं. किती लावले जास्तीत जास्त? 80,000 70,000 लावले म्हटलं जास्तीत जास्त. तुम्ही 1,06,000 रुपये लावले का? एरी कायचं पुरा गेम मी करतो ना. ते का मी त्याचा बाप आहे ना बाबा. ते काय आहे लंब्या दोंडाचं कुठलं बाबा. बरोबर करू राहिलो मी. 1,06,000 रुपये रक्कम लिहिली मी. दिली म्हटलं ते शांतारामले. संध्याकाळी समजते ना आता, सगळं समजते संध्याकाळी. हो का? बस जमलं मग. ते सांगायसाठी आलं तुम्हाला असं साहेबा. मग काय तर बरं केलं सांगितलं तर आम्हाला. म्हणजे ते बुडा फसला, ते डॅनी बुडा फसला, सगळेच फसले वाटते नाही का. फक्त मीच राहिलो वाटते एकटा खिलाडी. म्या बरोबर 1,06,000 रुपये भरले.
जे होईल ते होईल. ते म्हणे शिवलाल काका म्हणे आता फक्त देवदास आणि सरपंच राहिला म्हणे, या दोघं जण गोत्यात घ्यायचं म्हणे. बस मी एवढं ऐकलं बा. सरपंच त्याच्यापेक्षा हुकेल आहे. सरपंच म्हणते बरं म्हणते बा, आता बरं झालं म्हणते, तो सांगितलं म्हणून जमलं म्हणते. काय करतं म्हणते बा, एका महिन्यानं मरत होती म्हणते म्हैस, तर मग काय करतं म्हणते, जात नव्हते का म्हणते पैसे वाया, असा म्हणे सरपंच. सरपंच लिहिते वाटते किती लिहिते ते आता 2-3 हजार करील ते. मग काय तर मला सगळा समजलं, त्याचा सगळा फंडा समजला मला. शिवलाल काकाला बत्ती द्यायला लागते म्हटलं बाबा. हा ले नाटकं करू राहिले म्हटलं शिवलाल काका आता. इतक्यात लय हुशार बनून राहिले म्हटलं. अरे तुम्ही 1,06,000 रुपये भरले ना, बस झालं तुम्हाला शेती म्हटलं म्हैस आता. बस झाला आता. चला म्हटलं संध्याकाळ झाली ना आता, जाऊ म्हटलं शांताराम काका घरी. ना चाल ते गाडं अंदर घे, ते भाजीपाला काढ ना. शिवलालले तर माहीत असं एवढं की बा देवदास फक्त 3 किंवा 2,000 रुपये लिहिल. तेले काय माहीत बुडातलं आपण 1,06,000 रुपये लिहिले त्या ह्याच्यावर. आता समजते संध्याकाळी. बरोबर चला मग, चला समजते चला. असं झालं बा, ते लाऱ्यानं सगळं सांगितलं मला. अरे देवदास तू वाचला मग नाही का, 1,06,000 रुपये लिहिले का तो? अरे बापरे, मग पुढे काय झालं रे? ते सगळं पुरं बिचकलं ना बाबा, काम पुरं कामच बिचकलं ना. पुरं कामच बिचकलं होतं म्हटलं. काय झालं काय मग, सांग ना पुढे आणखी. लाईने पाटील तुम्हाला समोर सांगतो ना, समोर तर याच्यापेक्षा खतरनाक प्रॉब्लेम झालती. आजची स्टोरी अति संपली. समोर काय प्रॉब्लेम झालं हे तुम्हाला पाहासाठी उद्या या लागते 8 वाजता याच टायमावर. आणि आजची स्टोरी तुम्हाला सगळी समजली असेल, आणि याच्या पुढे काय असं प्रॉब्लेम झालं बा ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेल. मागच्या व्हिडिओतले 3 कमेंटचे नाव घेऊ पहिले आपण. पहिलं कमेंट आहे टायगर बाहीम, दुसरा आहे अनाथा पाटील, आणि तिसरा आहे संदीप निमकडे. कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला पण तुमचं नाव ऐकायचं असेल तर असेच कमेंट करा. आणि आजचा व्हिडिओ अति संपवतो. उद्या भेटू हाच विषय घेऊन, आणि उद्या पुरी ही स्टोरी म्हशीचं काय बोली पुरी एंड करू म्हटलं. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. आता आपण कसं चांगले मोठे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू, लवकरात लवकर स्टोरी कंप्लीट होण्याचा प्रयत्न करू. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या. उद्या भेटू. जय हिंद, जय भारत.